जे काय स्पेसिफिक पॉइंट आहेत तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. मार्केट सर्वे म्हणजे आता आपण मार्केटची डेफिनेशन बघितली की अशी एक जागा असते की सेलिंग अँड बाईंग ऍक्टिव्हिटी सायमल्टेनियसली ज्या ठिकाणी घडतात त्याला आपण मार्केट म्हणतो. मग याच्यामध्ये काय केलं जातं, एखादी वस्तू एखाद्या पैशाच्या मोबदल्यामध्ये किंवा पैसा वस्तूच्या मोबदल्यामध्ये एक्सचेंज केला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड डेफिनेशन दिल्या. इट इज अ मेकॅनिझम वेअर द सेलर्स ऑफ अ पर्टिक्युलर गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे विक्रेता असतो. आता विक्रेता काय पैसे विकत बसत नाही, तर विक्रेता एखादी वस्तू विकत बसतो किंवा एखादी सेवा. Can't meet with the buyers that goods and services where there is potential for a transaction to take a place. की जे एखाद्या बायरला म्हणजे जो खरेदी करणारा असतो किंवा कस्टमर असतो, तर तो ते त्या गोष्टी एका विशिष्ट मनी असेल किंवा कुठले तर ट्रान्झॅक्शन असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला काय असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्या अगोदर म्हणजे ट्रॅडिशनल मध्ये तुम्हाला एखाद्या वस्तूच्या मोबदल्यामध्ये वस्तू दिली जायची होती. त्यानंतर एखाद्या गुड्स अँड सर्व्हिसेस असतील तर त्याच्या ह्याच्यामध्ये रिप्लेस केलं जात होतं. पण आता सध्या स्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ट्रान्झॅक्शन जे मनी दॅट वर इज अ इम्पॉर्टंट aspect which help to exchange the goods and services in the specific place, or that one takes place in the particular area. The buyers must have something they can offer in exchange for there to be a potential transaction, means that one is the market. आता मार्केटचं थोडक्यात मिनिंग बघितलं तर ह्याच्यामध्ये टू पार्टीज असतात. म्हणजे आता बाईंग अँड सेलिंग म्हटल्यानंतर खरेदी करणार एक आणि विकणार एक, म्हणून तर आपण टू पार्टीज म्हणतो. दे कॅन गॅदर टुगेदर टू फॅसिलिटेट एक्सचेंज गुड्स अँड सर्व्हिसेस. ह्याच्यामध्ये एकमेकांमध्ये देवाणघेवाण होत असते. द व्हॅल्यू, कॉस्ट अँड प्राइस ऑफ आयटम ट्रेडेड ऍज पर द फोर्सेस ऑफ सप्लाय अँड डिमांड इन द मार्केट. आता याच्यामध्ये डिमांड अँड सप्लाय इनव्हर्सली प्रोपोर्शन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मला नंबर ऑफ फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात. व्हॅल्यू म्हणजे तुमच्या मार्केटमध्ये एखादी जी वस्तू असेल, गुड्स अँड सर्व्हिस असेल, तर त्याची व्हॅल्यू काय, त्याची किंमत काय, किंवा त्याचे जे काय स्टेटस आहे तर तो कसा आहे. आणि कॉस्ट म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की आपण मार्केटमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये काय जे काय गुड्स असतात किंवा काय सर्व्हिसेस असतात, दे फ्लक्च्युएट ऑर द स्पेसिफिक प्राइस फ्लक्च्युएशन वी ऑब्झर्व देअर फ्लक्च्युएशन ऑफ द प्राइसेस ऑफ द गुड्स अँड कमॉडिटी किंवा सर्व्हिसेस. म्हणजे तुम्हाला आता जर बघितलं तर ओनियन असू दे किंवा कुठलाही व्हेजिटेबल असू दे किंवा अजून कुठल्याही मार्केटमधले काही वस्तू तुम्ही बघितलं असेल, म्हणजे जे प्रिव्हियस वीक मध्ये असतील किंवा प्रिव्हियस मंथ मध्ये असतील किंवा प्रिव्हियस इयर मध्ये असतील, तर त्याच व्हॅल्यू किंवा त्याच कॉस्ट तुम्हाला नेक्स्ट मंथ, नेक्स्ट वीक किंवा नेक्स्ट इयर मध्ये असत नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लक्च्युएशन दिसून येतं. आणि प्राइस, आणि त्याच्यावरती आधारित त्या प्राइस, मग कमॉडिटीची क्वांटिटी त्याची प्राइस, कमॉडिटीचं क्वालिटी, त्याचं ब्रँडिंग, त्याचं जे काय पॅकेजिंग असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तर असं एक थोडक्यात एक डिमांड अँड सप्लायचा जो पूल ज्या भागामध्ये किंवा ज्या एरियामध्ये दिसतो त्याला आपण मार्केट म्हणतो. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सम ऑफ टोटल ऑफ ऑल द बायर्स अँड सेलर्स इन द एरिया ऑर रिजन अंडर कन्सिडरेशन, की ज्या भागामध्ये जास्तीत जास्त किती नंबर ऑफ बायर्स असतात, किती नंबर ऑफ सेलर्स असतात, तर याचे जे काही सम ऑफ टोटल आहे, तर अशा एरियाला आपण काय म्हणतो, मार्केट असं म्हणतो. त्यानंतर सर्वेची डेफिनेशन आपण बघितल्या. सर्वे म्हणजे कलेक्शन ऑफ डेटा अँड इन्फॉर्मेशन, त्याला आपण सर्वे म्हणतो. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला एक रिसर्च टूल आहे किंवा मार्केट रिसर्च टूल आहे की ज्याच्या मार्फत आपण जो एंटरप्राइज एस्टॅब्लिश करायचा का करायचा नाही, केला तर आपण मार्केटमध्ये कशा त्या वस्तू सेल करायच्या, हाऊ टू मेक अवेलेबल द स्पेसिफिक कमोडिटी इन द मार्केट. लाईकवाईज वी डिसाइड द डिफरंट प्लॅन or policies for establishing our enterprise. So survey is most important concept and important aspects regarding the establishment of any enterprise. मग तुम्ही कुठला फार्मिंग रिलेटेड असू दे, फार्म बेस असू दे किंवा ऍग्रिकल्चर बेस्ड प्रोडक्ट असू दे किंवा प्रोसेसर असू दे, व्हॉट एव्हर मे बी, सर्वे अतिशय गरजेचा असतो. अमूल वगैरे तुम्ही बघितलं असेल, मिल्क जे मोठमोठ्या जे ब्रँडेड कंपनीज असतात, तर त्यांनी जर सुरुवातीला सर्वे केला आणि ते फक्त प्रोडक्ट त्या बेसवरती जर सेल करायचं म्हटलं, तर तो प्रोडक्ट ऍज इट इज हा फ्युचर मध्ये सेल केला जात नाही, तर त्याचं डिप्रिशिएशन होत असते. त्याच्यावरचा जो काय अप्रोच असेल, कस्टमर अप्रोच, तर तो रिड्यूस होत जातो. मग त्यांना प्रत्येक वेळेस सर्वे करावा लागतो. काय सर्वे त्यांचा चालू असतो, मार्केटिंगचं स्ट्रॅटेजी चालू असतं. तुम्ही बघितलं असेल कुठले प्रोडक्ट तयार केल्यानंतर त्याला एक सेपरेट मार्केटिंग मॅनेजमेंटसाठी एक डिपार्टमेंट असतं, मार्केटिंग मॅनेजमेंट. कारण एखादी वस्तू तयार केल्यानंतर ती मार्केटमध्ये गेल्यानंतर ती मार्केटमध्ये विकली गेली पाहिजे. फक्त मार्केटमध्ये पडून राहणं म्हणजे तर तुमचं प्रोडक्ट सेल झाला असं होत नाही, तर ते
कस्टमर जे असतात त्या कस्टमरने ती वस्तू विकत घेतली पाहिजे. त्यामुळे मार्केटमध्ये कुठलीही ब्रँडेड कंपनी असेल, किती ब्रँड मोठा असू दे, तर त्या ब्रँडचा हा सर्वे हा चालू असतो. जसं तुम्ही 4 व्हीलर, 2 व्हीलर बाईक्स किंवा व्हेकल्स बघता. तर 2 व्हीलर, 4 व्हीलरचे व्हेकल्स किंवा बाईक्स असतात, तर याचं मार्केटिंग डिपार्टमेंट काय करत असतं, तर सर्वे करत असतं. कस्टमरचं एक्सपेक्टेशन काय आहे, म्हणजे जो गाडी खरेदी करणार आहे तर त्याला काय पाहिजे, डिस्क ब्रेक पाहिजे, त्यानंतर त्याला क्लच नको आहे, हातामध्ये गिअर पाहिजे, रिव्हर्स पाहिजे किंवा त्याच्यामध्ये स्पीड व्यवस्थित पाहिजे, ऍव्हरेज पाहिजे, त्यानंतर पेट्रोल बेस्ड इंजिन असेल तर त्याचं जे काय इफिशियन्सी असेल तर ते मॅक्झिमम असली पाहिजे, त्यानंतर सस्पेन्शन असलं पाहिजे, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात. याच्यामध्ये मार्केट सर्वे केला जातो आणि मार्केट सर्वे केल्यानंतर त्याच्यामधून जे काही गिरायकाला अपेक्षित गोष्टी आहेत तर त्या अपेक्षित गोष्टी त्या गाडीमध्ये तसा बदल केला, त्याला आपण मॉडिफिकेशन म्हणतो, तर तसं ते मॉडिफिकेशन केलं जातं. तर हा सर्वे हा चिरंतर म्हणजे ॲज लाईक लर्निंग, ॲज लाईक एज्युकेशन असं आपण म्हणतो. एज्युकेशन आपण शेवटपर्यंत शिकत असतो. तर त्याच पद्धतीने आपण आपला जर व्यवसाय सुरू केला तर शेवटपर्यंत आपल्याला हा सर्वे करावा लागतो. आता आपण बघितलं तर फार्मरनं सुद्धा सर्वे करणं अपेक्षित आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी सर्वे करावा एवढं पुरेसं नसून जे काही शेतकरी वर्ग आहे तर त्यांनी सुद्धा सर्वे करावा. किती एरियामध्ये शुगर केन कल्टिवेशन आहे, किती एरियामध्ये सिरियल्स आहेत, किती एरियामध्ये पल्सेस आहे, मग याचा सर्वे करून मार्केटमध्ये त्याच्या काय प्राइसेस राहतील किंवा आपल्या इंटरनॅशनल पॉलिसीज काय आहेत, त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण जर शेती केली तर आपल्याला बऱ्यापैकी शेतीमधून चांगला इन्कम आणि आउटपुट हा मिळत असतो. त्याच्यातून मिनिंग म्हणजेच काय, हे एक फ्युचर प्रॉस्पेक्ट बेस थिअरी मेंटेन करणं किंवा मॅनेज करण्यासाठी आपण सर्वे करतो. इट इज ऍक्ट ऑफ लुकिंग ऑर सीइंग ऑर ऑब्झर्विंग द फर्दर प्रोसेस. ह्याच्या पुढच्या ज्या स्टेप्स असतात तर त्या घेण्यासाठी आपल्याला सर्वे करावा लागतो. शॉर्ट डिस्क्रिप्टिव्ह समरी ऑफ अन इव्हेंट. सर्वे म्हणजेच एक शॉर्ट डिस्क्रिप्टिव्ह समरी आहे की ज्यातून आपण इव्हेंट मॅनेज करत असतो. देन मार्केट सर्वे. आता मार्केट सर्वेची डेफिनेशन दिली आहे तुम्हाला. अन इन्व्हेस्टिगेशन इनटू द स्टेट ऑफ द मार्केट फॉर अ पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस इन्क्लुडिंग अन अनालिसिस ऑफ कन्झ्युमर्स नीड्स अँड प्रेफरन्सेस. ज्याच्यामध्ये आपण काही गोष्टीचा अभ्यास करत असतो. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी असतो आपण म्हणतो, पण याच्यामध्ये आपण मार्केट सर्वेमध्ये आपण त्याचा अर्थाचा अभ्यास घेतो. आता अभ्यास कशासाठी, स्टेट ऑफ द मार्केट. स्टेट म्हणजे अवस्था. आता स्टेट म्हणजे तर राज्य असं घ्यायचं नाही, अशी आपली अवस्था असते मार्केटची फॉर अ पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. कुठली एखादी वस्तू असते की सेवा असेल, इन्क्लुडिंग अन अनालिसिस ऑफ कन्झ्युमर्स नीड्स अँड प्रेफरन्सेस, की ज्यामध्ये आपल्याला काय बघावं लागतं की जे काही कस्टमर्स असतात किंवा कंझ्युमर्स असतात त्यांची गरज काय आहे आणि त्यांचं प्राधान्यक्रम काय आहे, या गोष्टी म्हणजेच आपल्याला काय म्हणतो आपण त्याला मार्केट सर्वे. किंवा इट इज अ प्रोसेस ऑफ कलेक्शन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन, इंटरप्रिटेशन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन अँड अनालिसिस ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन ऍट अ स्पेसिफिक सिच्युएशन इज कॉल्ड अ मार्केट सर्वे. आता साधी सोपी सरळ डेफिनेशन तुम्हाला सेकंड नंबरची दिसते. याच्यामध्ये कलेक्शन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन म्हणजे मार्केटची माहिती गोळा करणं, इंटरप्रिटेशन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन, जेवढी काय सभोवतालची सराउंडिंगची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली असेल तर त्याचं इंटिग्रेशन करणं म्हणजे एकत्रित करणं, आणि अनालिसिस ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन ऍट स्पेसिफिक सिच्युएशन, आणि त्याच्यावरती आपण अभ्यास करणं किंवा त्याचं पृथक्करण करणं किंवा त्याच्यावरती सखोल स्टडी करून आपण एक ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म असेल की आपल्याला काय केलं पाहिजे त्याच्यावरून आपण पुढच्या स्टेप्स ठरवत असतो एका स्पेसिफिक सिच्युएशनला, त्याला आपण मार्केट सर्वे म्हणतो. किंवा इट इज अ सिस्टमॅटिक कलेक्शन, रेकॉर्डिंग, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ एक्झिस्टिंग मार्केट इन्फॉर्मेशन. जे आता सध्या सिटीमध्ये मार्केटची पोझिशन आहे तर त्या मार्केटच्या पोझिशनची माहिती गोळा करणं, त्याचं रेकॉर्डिंग करणं, त्याचं अनालिसिस करणं, त्याचं इंटरप्रिटेशन करणं, त्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये मार्केट सर्वे, मार्केट रिसर्च टूल, हे मी सुरुवातीला सांगितलं. ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला विचारलं होतं डायरेक्ट इज अ मार्केट रिसर्च टूल और मार्केट सर्वे इज अ मार्केट रिसर्च टूल, राईट, ट्रू ऑर फॉल्स असं काय तर तुम्हाला विचारलं जातं. त्यामुळे दॅट वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर युअर ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू. मीन मार्केट सर्व्हिस टू अनालाइज द मार्केट सिच्युएशन. आपल्याला मार्केट सर्वे कशासाठी करायचा आहे तर मार्केट सिच्युएशन अनालाइज करणं. इट इज सिस्टमॅटिक अँड रॅशनल स्टडी ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन. सिस्टमॅटिक अँड रॅशनल असं का म्हणलंय, कारण तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तिथं चेन बघायला मिळते. म्हणजे कोण तुमचं ट्रेडर्स असतात, होलसेलर्स असतात, रिटेलर्स असतात किंवा कस्टमर्स असतात, अशी वेगवेगळी चेन तुम्हाला तिथं बघायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक चेन मध्ये प्रत्येकाचा जो व्ह्यू असतो किंवा प्रत्येकाचा जो अप्रोच असतो हा डिफरंट असतो. सो सिस्टमॅटिक अँड रॅशनल स्टडी ऑफ द मार्केट इन्फॉर्मेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो दॅट वन पॉईंट इन्क्लुडेड इन अवर मार्केट
survey. Then objectives of the market survey. Objective should be smart, specific, measurable, accepted, reasonable and time bound. म्हणजे आपण जे काय मार्केट मधले जे काय ऑब्जेक्टिव्ह बघणार आहे तर ते कसे असणे पाहिजे, स्पेसिफिक. म्हणजे आपल्याला ते मार्केट सर्वे का करायचं तर ते स्पेसिफिक पाहिजे की ज्याच्यामध्ये थातुरमातुर असतं का म्हणजे मेजरेबल, म्हणजे ते ऍप्लिकेबल असले पाहिजे किंवा ते मेजरेबल म्हणजे ते कन्सिडर होण्यासारखे असले पाहिजे, ऍक्सेप्टेड त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, रिझनेबल म्हणजे आपल्याला ते सोयीस्कर असं आपण म्हणतो असले पाहिजे, आणि टाइम बाउंड म्हणजे ती वेळेत पूर्ण करता येणं अपेक्षित आहे किंवा ते झाले पाहिजेत असे आपल्याला जे ऑब्जेक्टिव्ह आहेत तर ते बघायचे आहेत. वन बाय वन we see the objectives of market survey. त्याच्यामध्ये पहिलाच ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिलाय टू नो द बायर्स. आता खरेदी करणारा हा तुम्हाला माहित पाहिजे. You observe number of buyers, frequency of buying, regional location, social category. आता काही वेगवेगळ्या कॅटेगरीचे बायर्स असतात की ज्यामध्ये तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये जर तुम्ही गेला तर प्रत्येक व्यक्ती ही काय व्हेजिटेबल्स घ्यायला आलेली नसते, तर मार्केटमध्ये जे काही वेगवेगळ्या सिरियल्स, पल्सेस, ऑइल सीड्स असतात किंवा अजून काय इतर जे प्रोडक्ट असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा तिथं खरेदी विक्री ही चालत असते. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे की जो बायर्स आहे तर तो माहित करून घ्यायचा आहे की तिथं काय गरजेचं आहे. म्हणजे आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला काय लागतं, तेल लागतं, ओनियन लागतो, त्यानंतर व्हीट लागतं, ज्वार लागतं, म्हणजे रोजच्या जेवणामधलं. तर त्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. मग त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, टू नो द बायर्स म्हणजे द नंबर ऑफ बायर्स फ्रिक्वेन्सी ऑफ बायिंग रिजनल लोकेशन सोशल कॅटेगरी, ज्यामध्ये खरेदी तिथे केली जाते. देन टू मेजर द इम्पॅक्ट ऑफ प्रमोशनल एफर्ट्स. आता याच्यामध्ये टू नो द बायर्स मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर मिल्क प्रोडक्शन आणि मिल्क सेलिंग. आता मिल्क प्रोडक्शन हे एखाद्या लोकेशनला होत असतं, कारण मुंबईत बघितलं तर मुंबईत मिल्क प्रोडक्शन आहे. तुम्ही म्हणाल मुंबईमध्ये कुठले गोटे बरेच मोठमोठे 100, 200, 400, 1000 बफेलो कावचे तिथं जे काय फार्म शेड आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील. पण तेवढं प्रोडक्शन हे त्या मुंबईमध्ये असतं की मुंबईची लोकसंख्येच्या तुलनेमध्ये तिथलं प्रोडक्शन हे कमी आहे, कारण तिथं सगळं जे परचेस करून आणलेलं असतं आणि परचेस करून आणून तिथं त्या गुरांना खायला घातलं जातं आणि त्यानंतर तिथलं सगळं मॅनेजमेंट हे पूर्ण बाहेरच्या जे काही गोष्टी असतात तर त्या खरेदी करणं, त्या तिथं जनावरांना देणं, तिथलं नियोजन करणं, तिथं लेबर्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात आणि ते तिथं केलं जातं. पण त्या लोकसंख्या मुंबईची बघता तिथलं जे मिल्क प्रोडक्शन आहे ते तोडकं आहे. म्हणून तुम्ही बघितलं असेल की आपल्या भागातले म्हणजे जे काय पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, तर या भागामध्ये थोडं जे अॅनिमल वेल्थ आहे किंवा आपली प्राणी संपत्ती आहे ती मॅक्झिमम आहे. तिथं जे प्रोडक्शन आहे ते सुद्धा मॅक्झिमम आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, जे काय नंबर ऑफ फार्म फॅमिलीज that one make more and more production in with respect to milk, and after or extra production they sell to the industry or dairy industry. जे काही एक्स्ट्रा प्रोडक्शन असेल तर ते डेअरी इंडस्ट्रीला सेल करतात. आफ्टर दॅट dairy industry makes some product and after that they also again sell extra milk to the needy area or needy location. त्यानंतर जसं मुंबईमध्ये आपण बघितलं असेल, पुणे आणि मुंबईमध्ये बरेच इकडलं जे काही चितळे असेल, कृष्णा असेल, गोकुळ असेल, तर असं तुम्हाला बऱ्यापैकी हे मिल्क सेल केलेलं दिसतं. जेवढं तुम्ही इकडून मिल्कचं टँकर वगैरे तिकडं पाठवाल किंवा ट्रान्सपोर्ट कराल तेवढं तिथं काय केलं जातं, खपलं जातं किंवा तिथं खरेदी केलं जातं. म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय करायचं, फ्रिक्वेन्सी ऑफ बायर म्हणजे तुम्ही इकडे तिकडे थातुरमातुर न देता आपल्या इथं जिथं गरज आहे त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणं आवश्यक असतं. देन टू मेजर द इम्पॅक्ट ऑफ प्रमोशनल एफर्ट. प्रमोशनल म्हणजे तुम्ही बघितलं असेल आपण कुठल्याही पिक्चरचं प्रमोशन करत असतो तर त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात, कारण आपल्याला तो पिक्चर बघितला पाहिजे, पिक्चरचे पैसे मिळायला पाहिजे. तर तसं आपला प्रोडक्ट सुद्धा असतो, प्रोडक्ट आपलं प्रमोशन करणं अपेक्षित असतं. जसं तुम्ही बघितलं की लक्स साबण आहे, तर लक्स साबण तयार व्हायला फक्त 2 किंवा 3 रुपये खर्च येतो, पण जाहिरातीवरचा खर्च असतो. म्हणजे तुमचा लक्स साबण 42 रुपयाला मोठा जो असेल तर मॅक्झिमम साईजचा तर तो 42 रुपयाला तुम्हाला मिळतो. म्हणजे 3 रुपयाचा साबण 42 रुपये होण्याचं कारण म्हणजे त्याचं प्रमोशन. म्हणजे ते तुम्हाला कुठला तरी हिरोईन येते, साबण लावते, काय तर ते दाखवतात आणि तुम्ही लगेच ते खरेदी करत असता. लाईकवाईज म्हणजे कंपनी मे फॉलो द डिफरंट स्ट्रॅटेजीज टू प्रमोट द प्रोडक्ट ऑफ अ सर्व्हिस. द मेजर एलिमेंट नेमली ऍडव्हर्टायझिंग, पर्सनल सेलिंग अँड सेल्स प्रमोशन. याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जो काय असेल तर मार्केटिंग मॅनेजमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे, ही आपली जी काही सगळी महागाई वगैरे वाढते. म्हणजे तुम्ही जर बघितलं
कुठलीही वस्तू जर बघितली तर अतिशय निग्लिजिबल प्राइस मध्ये ती तयार होत असते. पण त्याचा जो जाहिरातीवरचा खर्च असतो की ज्यामुळे आपल्याला ती वस्तू अतिशय जास्त किंवा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा देऊन ती खरेदी करावी लागते किंवा त्याचा उपभोग हा घ्यावा लागतो. म्हणजे निग्लिजिबल अमाऊंट मध्ये जी तयार होणारी कुठली वस्तू, तुम्ही चप्पल घ्या, शर्ट घ्या, काय घ्या, कापड घ्या किंवा अजून कुठलीही वस्तू घ्या, की ज्या वस्तू तुम्हाला काही रुपयेमध्ये किंवा काही अमाऊंट मध्ये ती मिळत असते, पण ती जाहिरातीमुळं म्हणजे कोणतरी हिरोईन येते, कोणतर क्रिकेटर येतो, कोणतर तिथे येतो आणि ते तुम्हाला तिथं जाहिरात करणं म्हणजे तुमच्यापर्यंत ती माहिती देण्याचं काम केलं जातं. मग त्यासाठी परत माध्यम आली, त्यानंतर तो ऍक्टर असेल किंवा जो कोण असेल स्पोर्ट्स पर्सन असेल किंवा अजून बऱ्याच गोष्टी येतात की ज्या चॅनलमुळं तुमची ती अमाऊंट असेल तर ती बिग साईज मध्ये होत जाते किंवा त्याचं जे काय एक्सपान्शन हे तुम्हाला तिथं होताना दिसतं. अँड टू नो द कंझ्युमर्स रिस्पॉन्स. आता हे सगळं केलं. मार्केट सर्व्हे मध्ये महत्वाची गोष्ट आहे कंझ्युमरचा रिस्पॉन्स. तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? म्हणजे मार्केटमध्ये आल्यानंतर लगेच सडनली ही तुमची वस्तू घेतली गेली पाहिजे. मग आता कंझ्युमरचा रिस्पॉन्स कशावरती अवलंबून असतो? तुम्ही ती वस्तू किती क्वांटिटी मध्ये देता, त्याची प्राइस कशी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, याच्यावरती कंझ्युमरचा रिस्पॉन्स डिपेंड असतो. स्टडी ऑफ द कंझ्युमर्स रिस्पॉन्स म्हणून त्याचा अभ्यास करणं, नो द मार्केट प्रोडक्ट टेस्टिंग, की ज्यामध्ये आपला प्रोडक्ट जो मार्केटमध्ये आपण जो प्रोडक्ट अवेलेबल करून दिलेला आहे तर तो किती प्रमाणामध्ये सेल होतो किंवा होत नाही त्याचं टेस्टिंग त्यावरती केलं जातं. अँड अलर्ट कंपनी मॉनिटर द कंझ्युमर्स रिॲक्शन टू द प्रोडक्ट डिग्री ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड डिसॅटिस्फॅक्शन. अँड आफ्टर दॅट जे काय कंपनीचे मॉनिटर्स असतात की ते त्याच्यावरती म्हणजे कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शन आणि डिससॅटिस्फॅक्शन वरती अलर्ट होतात. जर सॅटिस्फॅक्टरी असतील तर हाऊ टू इम्प्रूव्ह अगेन. जर समाधानी जरी असेल ग्राहक तर अजून त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो. असमाधानी असेल तर दॅट वन इज डेंजरस. वी मेक स्टडी ऑन दॅट व्हाय द कस्टमर्स डिससॅटिस्फाय ऑन आवर प्रोडक्ट. What is the problem? What is the major issues? Likewise, things we need to study there. Then that the product has generated in the terms of the quality, design, size, color, appearance, packaging, packing, material, then distribution methods and so on. अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. जर असमाधानी असेल तर त्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील आणि जरी समाधानी असेल तर त्याच्या ज्या गोष्टी आपण देणार आहोत किंवा बघत आहोत तर त्याच्यामध्ये सुधारणा ही अपेक्षित आहे. Then to know market cost and profits. कॉस्ट अनालिसिस ह्याच्यामध्ये करायचंय की ज्यामध्ये आपण जो वस्तू आपण मार्केटमध्ये देणार आहे तर त्याचा कुठलीही वस्तू आपण देत असताना किंवा आपण एक्सचेंज करत असताना किंवा गुड्स अँड सर्व्हिसेस हे ऑफर करत असताना आपल्याला कॉस्ट अनालिसिस की ज्यामध्ये आपण प्रॉफिट मध्ये आहो का, मोस्टली आपण प्रॉफिट कडे जात असतो. तर इनिशियल स्टेजला आपण मॅक्झिमम प्रॉफिट अर्न करायचं नाही, पण लॅटर स्टेजला आपण त्या गोष्टी करू शकतो. पण इनिशियल स्टेजला आपण तिथं जास्त प्रॉफिट किंवा जास्त इन्कम हा तिथं आपण करू शकत नाही. दॅट गिव्स द प्रॉफिट परफॉर्मन्स बाय रिजन, प्रोडक्ट अँड कस्टमर, की ज्यामध्ये आपल्याला कॉस्ट अँड प्रॉफिट हा जो परफॉर्मन्स आहे तर ते प्रत्येक रिजन आणि प्रोडक्ट आणि कस्टमरच्या बेसवरती आपण तिथं स्टडी करायचा आहे. टू मास्टर द एक्सटर्नल फोर्सेस. मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की जे तुमच्या प्रोडक्टला मार्केटमध्ये टिकून देत नाहीत. जसं राजकारणामध्ये तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच अंशी प्रत्येक जण जर राजकारणात आला तर प्रत्येकाचा टिकाव ते तर लागणार नाही. तर एकाला संपवायचा, एकाला वर काढायचा किंवा एक वर आला तर दुसऱ्याला संपवत जायचं. तर अशा तिथं चालत असतं. तर तसं असतं आपल्या मार्केटमध्ये सुद्धा. एखादी नवीन वस्तू आली मार्केटमध्ये तर ती धोकादायक असते किंवा स्पर्धेमध्ये त्याला एक टफ कॉम्पिटिशन हे तिथं तयार होतं. उदाहरणार्थ गोकुळचं तिथं श्रीखंड असेल, कृष्णाचं श्रीखंड असेल, वारणाचं श्रीखंड असेल, अमूलचं श्रीखंड असेल किंवा अजून मॉडर्न वगैरे बऱ्याच 4, 5, 6 टाईपचे श्रीखंड असतील. आणि याच्यामध्ये जर एखाद्या ब्रँडकडे जर जास्त अट्रॅक्शन असेल आणि त्याच वेळी जर एखादा नवीन प्रोडक्ट किंवा नवीन डेअरी इंडस्ट्री एस्टॅब्लिश झाली आणि त्यांचा प्रॉफिट आला तर कस्टमर काय करतात, हा नवीन काय प्रोडक्ट आहे ते त्याची टेस्ट बघू किंवा तो कसा आहे ते आपण तिथं थोडं बघून घेऊ म्हणून लगेच तुम्ही ती एक वस्तू घेता. म्हणजे एक वस्तू जरी तिथली गेली की त्या दुसऱ्या नवीन प्रोडक्टची तरी तुमचा एक कस्टमर तिथं कमी झाला. मग असे प्रत्येक रिजन मध्ये असं प्रत्येक शॉप मध्ये जर आलं तर किती कस्टमर त्या वस्तूकडे अप्रोच झाले. अशा गोष्टी येतात की ज्यामुळे तिथं स्पर्धात्मक ही कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा तिथं चालू होते आणि त्याचा परिणाम
ह्या ब्रँडेड वस्तूंना सुद्धा बसतो. जे काय तुम्ही म्हणता ब्रँड ब्रँड बरोबर जर दुसरा ब्रँड आला तर त्याच्यामध्ये कसं असतं लगेच आपण विचार करतो की आपण नवीन काय आले त्याच्याकडे जरा बघून घेऊया की ते चांगलं आहे का वाईट आहे, आपण त्याच्यावरती काय तर रिस्पॉन्स करू शकतो. तर एक वस्तू जरी तुम्ही ती इतर ब्रँडची घेतली तर त्या ब्रँडचा एक कस्टमर हा कमी झालेला असतो आणि तो दुसऱ्या ब्रँडचा गेला असतो. मग अशा प्रत्येक रिजनमध्ये जर झालं तर ती ब्रँड थोडाफार प्रमाणामध्ये किंवा इनिशियल स्टेजला हा पुटअप घेत असतो आणि हा ब्रँड हा तिथं लूज होत असतो किंवा त्याच्यावरती जर काय पकड असेल तर ती कमी होत असते. तो मास्टर द एक्सटर्नल फोर्सेस. देन टू डिझाईन अँड इम्प्लिमेंट मार्केटिंग कंट्रोल. आता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू डिझाईन अँड इम्प्लिमेंट मार्केटिंग कंट्रोल. तो तुम्हाला मार्केटिंग कंट्रोल डिझाईन करायचे आणि ती इम्प्लिमेंट सुद्धा करायचं. डिझाईन का तयार करायचं, कारण त्याच्यावरती आपल्याला अंदाज बांधता येतो की आपण असं करू शकतो, आपण तसं करू शकतो, आपण या करू शकतो. आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे जर आपण त्याचा अंदाज केला आणि त्या गोष्टी ज्ञात करून घेतल्या तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कन्व्हिनियंटली आपण तिथं करत असतो. मार्केटिंग कंट्रोल इज द फायनल अँड टर्मिनल जॉब in the marketing management, and it is the task of monitoring and feeding back the marketing performance and its measurement. Means to design and implement the marketing control. Then what is the purpose of market survey? आता मार्केट सर्वेचा मेन पर्पज काय तर ते आपण बघूया. त्याच्यामध्ये फर्स्ट वन पर्पज आहे गेन क्रिटिकल कस्टमर फीडबॅक. आपल्याला कस्टमरचा फीडबॅक हा क्रिटिकल म्हणजे सूचक असा आपण त्याच्यामध्ये म्हणतो की ज्या गोष्टी आपल्याला गांभीर्याने घेणं आवश्यक असतं तर त्यासाठी क्रिटिकल. आता क्रिटिकल सिच्युएशन म्हणजेच काय तुम्हाला माहित आहे की ती अवस्था आपल्याला गांभीर्याने घ्यायची असते, ज्याला आपण क्रिटिकल सिच्युएशन असं म्हणतो. म्हणजे गेन क्रिटिकल कस्टमर फीडबॅक वेअर टू ऑब्टेन क्रिटिकल इन्फॉर्मेशन अबाउट देअर कंझ्युमर सो एक्झिस्टिंग कस्टमर्स कॅन बी रिटेन्ड अँड न्यू वन्स कॅन बी गॉट ऑन बोर्ड. आता ह्याच्यामध्येच तुम्हाला सांगितलं जसं मी आता उदाहरण दिलं तुम्हाला की ब्रँडेड जर एखादी वस्तू असेल त्याच वेळी मार्केटमध्ये नवीन ब्रँड आला तर आपण एक विचार करतो की तो नवीन ब्रँड काय आहे. We approach towards the new brand because we want to get the experience of new product. So that time we retain the new one or the branded company retain their one customer due to the launching new product or new company brand in the market. तरी नवीन एखादी कंपनी आली तर आपण तिथं रिटेन करतो म्हणजे आपल्यातनं एक कमी झालेलं असतं. तरी होऊ नये म्हणून आपणाला क्रिटिकल कस्टमर फीडबॅक घ्यायचा आणि त्यानंतर आपणाला जे जुने कस्टमर आहेत तर ते तसेच ठेवायचे आहेत आणि त्या व्यतिरिक्त नवीन आणि कस्टमर असतील तर ते आपल्या डॅशबोर्ड किंवा बोर्डवरती येणं अपेक्षित असतं. म्हणून आपल्याला मार्केट सर्वे गरजेचं आहे. देन टू अंडरस्टँड द कस्टमर टेंडन्सी टुवर्ड्स द पर्चेसिंग प्रोडक्ट. आता अतिशय गरजेची अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता ही कस्टमर टेंडन्सी. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं प्रायमरी डिमांड आणि सिलेक्टिव्ह डिमांड ही एक गोष्ट आहे. हा टाइप आपण बघितलाय. ज्यामध्ये जर कस्टमरला गरज असेल प्रायमरी डिमांड म्हणजेच काय तुम्हाला जी काय वस्तू आहेत तर तुम्हाला श्रीखंडाचे 5-6 कंपन्यांचा उपलब्ध असेल तर तुमची डिमांड काय मला श्रीखंड पाहिजे म्हणजे वी वॉन्ट श्रीखंड और वी वॉन्ट द स्पेसिफिक प्रोडक्ट. तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या का ब्रँडचा असताना तुम्ही दिला घेतला की लगेच तिथं जाता. त्याच्यामध्ये तुम्ही काय होता प्रायमरी डिमांड तुम्ही त्या गुड्सला दिली किंवा त्या कमोडिटीला दिली. and selective demand means the specific product and specific brand you approach there की ज्यामध्ये तुम्हाला एकच वस्तू असते आणि तीच वस्तू किंवा त्याच प्रोडक्ट किंवा त्याच कंपनीची ती वस्तू तुम्हाला आवश्यक असते. म्हणून त्याला आपण म्हणतो सिलेक्टिव्ह डिमांड. त्या बेसवरती आपल्याला कस्टमरची टेंडन्सी म्हणजे आपण त्याला वृत्ती म्हणतो की जे आपण तिथं बघणं हे आवश्यक असतं की ज्यामध्ये आपण जो कस्टमर असतो जो एखादी वस्तू तिथं परचेस करत असतो. The details such as whether the customers will spend a certain amount of money for their product or services, inclination level among the customers about upcoming features of the product, what are their thoughts about the competitor's product, etc. या सगळ्या गोष्टी आपण तिथं काय करतो स्टडी कराव्या लागतात. Then enhance existing products and services. आता याच्यामध्ये जे आपल्याला एक्झिस्टिंग प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस असतात म्हणजे आपण सुरू केलेला तर त्याच्यामध्ये अजून काय गोष्टी मॉडिफाय करणे की त्याच्यामध्ये अजून काय गोष्टी ऍड करणं. मार्केट सर्वे कॅन ऑल्सो बी इम्प्लिमेंटेड विथ द पर्पज ऑफ इम्प्रूव्हिंग एक्झिस्टिंग प्रोडक्ट अँड अनालिसिस ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. जे आता आपण प्रकाशित केलेलं आहे तर त्याच्या व्यतिरिक्त अजून ज्या काय बऱ्याच गोष्टी असतात तर त्या जेणेकरून कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल अलॉंग विथ गेटिंग डेटा अबाउट देअर परसेप्शन ऑफ द मार्केट त्याचबरोबर त्या मार्केटचं त्याला आकलन काय आहे आणि बिल्ड द बायर्स पर्सना युझिंग इन्फॉर्मेशन फॉर एक्झिस्टिंग क्लायंटल डेटाबेस. जे क्लायंट म्हणजे त्याला आपण ग्राहक म्हणतो की गिरायक असं आपण म्हणतो
तर त्या डेटाबेसच्या आधारे आपल्याला जे काही प्रोडक्टच्या सर्व्हिसेस असतात किंवा प्रोडक्ट असतात तर त्याचं एक्झिस्टिंग करणं किंवा त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करणं. इन मेक वेल इन्फॉर्म्ड बिझनेस डिसिजन. आता याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस डिसिजन आपण मार्केट सर्वेचा अतिशय महत्वाचा पर्पज जर बघितला की ज्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी ह्या गांभीर्यानं किंवा त्याच्यावरती विशेष किंवा स्पेशल कॉन्सन्ट्रेशन देणं गरजेचं आहे. वेल इन्फॉर्म्ड बिझनेस डिसिजन. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे, निर्णय क्षमता कशी पाहिजे, अतिशय स्ट्रॉंग पाहिजे. सो मेक वेल इन्फॉर्म्ड बिझनेस डिसिजन. डेटा गॅदर्ड युजिंग मार्केट सर्वे is instrumental in making major changes in the business, which reduces the degree of risk involved in taking important business decisions. Then what is the importance of market survey? याच्यामध्ये पहिलं जसं आता आपण मगाशी बघायला अंडरस्टँड द डिमांड अँड सप्लाय चेन इन द टार्गेट मार्केट. आपल्याला टार्गेट मार्केटमध्ये जे काय डिमांड अँड सप्लाय चेन आहे तर ती डिमांड अँड सप्लाय चेन ही अंडरस्टँड करून घेणं की प्रोडक्ट इज मोस्ट लायकली टू बी सक्सेसफुल इफ इट इज डेव्हलप्ड बाय कीपिंग इन द माइंड ऑफ डिमांड अँड सप्लाय. की ज्यामध्ये आपल्याला डिमांड अँड सप्लायच्या बेसवरती आपल्याला तो प्रोडक्ट तयार करता येईल फॉर द टार्गेट मार्केट. दिस वेज मार्केटर्स कॅन ऑब्टेन इन्साइट अबाउट द मार्केट कॅपॅबिलिटीज. त्यामुळे मार्केटर जे असतात किंवा जे काय बाजारामध्ये जे वेगवेगळ्या वस्तू अवेलेबल करून देत असतात की ज्यांच्या ज्या काय कॅपॅबिलिटीज असतात ते आपण इन्साइट म्हणजे अंतर्ज्ञान असं आपण म्हणतो की ते आपण जाणून घेतो आणि तो ऍब्सॉर्ब न्यू प्रोडक्ट अँड कॉन्सेप्ट टू डेव्हलप द कस्टमर सेंट्रिक प्रोडक्ट अँड फीचर्स. आणि त्या माध्यमातून आपण जे कस्टमर सेंट्रिक प्रोडक्ट असेल किंवा फीचर्स असतील तर ते तयार करत असतो. देन डेव्हलपिंग वेल थॉट मार्केटिंग प्लॅन्स. विचारपूर्वक मार्केटिंग प्लॅन तिथं तयार करणं. गेटिंग डेटा फ्रॉम द टार्गेट मार्केट through market research using market survey and segmentation and can be a source of creating concrete and long term marketing plan. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काय मार्केटिंग प्लॅन्स आहेत तर ते मार्केटिंग प्लॅन इथे तुम्हाला तयार करावं लागतील की ज्या बेसिसवरती आपल्याला मार्केट सर्वे मार्केट सेगमेंटेशन म्हणजे मार्केटमध्ये वेगवेगळे विभाग असतात तर आपण मार्केट सेगमेंटेशन म्हणतो. तर मार्केट रिसर्च युजिंग द मार्केट सर्वे आणि मार्केट सेगमेंटेशन कॅन बी सोर्स ऑफ क्रिएटिंग कॉन्क्रीट अँड लॉंग टर्म मार्केटिंग प्लॅन. त्या बेसिसवरती आपण लॉंग टर्म मार्केटिंग प्लॅन हा तिथं तयार करू शकतो. देन फिगर आउट कस्टमर एक्सपेक्टेशन अँड नीड्स. आता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आपल्या ह्या मार्केटमध्ये की जे कस्टमर्स असतात गिरायक असतात तर त्यांच्या अपेक्षा आणि गरजा ह्या फिगर आउट करणं. कारण आपण जर सर्वे करत असतो तर त्याच्यामध्ये आपण रॅन्डमली सॅम्पल ड्रॉन करत असतो. म्हणजे सॅम्पल 1, 2, 3 आपण आता एका वर्गामध्ये जर आपल्याला त्या वर्गाचं मत जर जाणून घ्यायचं असेल किंवा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एखादं पॉलिसी जर ठरवायची असेल तर ते रॅन्डम सॅम्पल थ्रू काय केलं जातं तिथं डेटा कलेक्ट केला जातो. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल इलेक्शन मध्ये इलेक्शन व्हायच्या अगोदर इलेक्शन मधली जी काय सिच्युएशन असतात म्हणजे पॉलिटिकल पार्टीचे ज्या काय ताकद असतात किंवा कॅपॅबिलिटीज असतात किंवा जे काय प्रोबॅबिलिटीज असतात म्हणजे शाश्वतता की कुठली पार्टीचं लीड येईल कुठली पार्टी तिथं जास्त प्रमाणामध्ये तिथं जास्त सीट्स तिथं निवडून येतील ह्या ज्या काही गोष्टी असतात तर ह्याचा अंदाज कसा बांधला जातो. तर जे कोण चॅनल्स असतात किंवा मीडियावाले असतात तर ते साध्या वेशामध्ये की त्या प्रत्येक गावामध्ये अचानक कुठल्या तरी एखाद्या चांगल्या लोकाला किंवा चांगल्या व्यक्तीला भेटतात की ज्याचं एक लिडरशिप असेल किंवा त्याचा एक थोडा छोटासा अप्रोच असेल. तर असं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये ते फिरतात आणि त्याच्यातून त्यांना जसं वाटलं म्हणजे सॅम्पल किती लोकसंख्येनुसार ते सॅम्पल ड्रॉन करतात. त्या गावाची लोकसंख्या त्यांना माहित असतं कुठल्या गावाची कुठल्या तालुक्याची कुठल्या किती लोकसंख्या आहे, कुठून कसा डेटा गोळा करायचा आणि ते प्रत्येक क्वेश्चन असं होईल एखादा चॅनलवाला व्यक्ती तुमच्या सोबत फिरतो किंवा नौका म्हणून तुमच्या गावात येतो करतात हा ठीक आहे मी कुणाला ते कुणाला असं काहीतरी विचारते तुम्हाला तुमच्या पॉलिटिकल ज्या बॅकग्राऊंड असतात त्या विचार म्हणजे जो सर्वे करत असताना न कळत सर्वे केला जातो की तुम्हाला कळत सुद्धा नाही आणि मग लगेच तुमच्या टेलिव्हिजनवरती तुमचे जे काय जे प्रोबॅबिलिटीज असतात म्हणजे निकाल कसे लागू शकतात कुणाच्या किती सीट येऊ शकतात तर याच्या ज्या शक्यता असतात हे तुमच्या स्क्रीनवरती त्यामुळे दिसत असतात. माईक आणि कॅमेरा ते घेऊन गेलं तर तुम्हाला कोण तिथं व्यवस्थित उत्तर देणार नाही की तुम्हाला जे काय डेटा मिळेल तर तो फॉल्स असेल किंवा तो चुकीचा असेल की ज्यामुळे तुम्ही काय करता साध्या वेशावर जसं पोलीस वगैरे जातात
एखाद्या गुन्हेगाराला पकडायचं असेल तर साध्या वगैरे वेशामध्ये जातात. तर तसंच पत्रकार वगैरे सुद्धा जाऊन तशा डेटा कलेक्ट करतात आणि त्यानुसार आपण काय करतो, मार्केट सर्व्हेमध्ये असे जे काही कस्टमर्स असतात की ज्याच्या फिगर आउट करतो की ज्याच्यामध्ये एक्सपेक्टेशन आणि नीड हे आपण बघत असतो. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑडियन्स, रेग्युलर ऑडियन्स असेल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन टूल्स ज्याच्यामध्ये नेट प्रोमोटर स्कोर, कस्टमर एफर्ट स्कोर, कस्टमर सॅटिस्फॅक्शन स्कोर, या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघाव्या लागतात. देन नेक्स्ट ॲक्युरेट लॉन्च ऑफ न्यू प्रोडक्ट. आपला मार्केटमध्ये प्रोडक्ट हा ॲक्युरेटली लॉन्च झाला पाहिजे, ज्याच्यावरती मार्केट सर्वे आर इन्फ्लुएन्शियल अंडरस्टँडिंग वेअर टू टेस्ट न्यू प्रोडक्ट और सर्व्हिसेस. मार्केट सर्वेस प्रोव्हाइड मार्केटर्स प्लॅटफॉर्म टू अनालाइज द स्कोप of success of upcoming product and make changes in the strategy the product according to the feedback they receive. Then obtain information about customer demographics. आता customer demographics जे काही इन्फॉर्मेशन असेल तर डेमो ही गोष्ट तुम्हाला माहित आहे की एखादी वस्तू जर आपण द्यायची म्हणलं किंवा सेल करायची म्हणलं तर त्याचे जे काही डेमो असतात तर ते डेमो घेतले जातात आणि डेमो नुसार म्हणजे सीइंग बाय बिलिंग असं आपण त्याला म्हणतो. तर त्यानुसार आपण ती वस्तू डेमोग्राफिक म्हणजे तुम्हाला हे आवडेल का, तुम्ही घेऊ शकता का, तुम्हाला याच्यामध्ये अजून काय पाहिजे, तुम्ही वापरून बघा, हे तुम्हाला सांगितलं जातं. ही वस्तू वापरून बघा, त्यानंतर तुम्ही आम्हाला सांगा. तोपर्यंत तुम्ही विकत घ्या किंवा तुम्हाला एक फुकट दिली जाते. एखाद्याला फुकट दिली जाते आणि एखाद्याला विकत दिली जाते. आणि ती वस्तू तुमच्यापर्यंत किंवा इतर गिरायकापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. त्याला म्हणतो आपण ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट कस्टमर डेमोग्राफिक. आता तुम्हाला माहित आहे की आपल्या कृषीमध्ये जे इनपुट्स असतात, आता तुम्ही बरेच बघितले असतील. एखादं स्प्रे किंवा एक सॉइल ट्रेंचिंगसाठी एखादं केमिकल तयार केलं जातं, स्प्रेसाठी केमिकल तयार केलं जातं. मग ते सेल करायचं असेल, मार्केटिंग करायचं असेल, तर ते मार्केटिंगचे जे काही ऑफिसर्स असतात, मार्केटिंग ऑफिसर्स, ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये जातात, पंप घेतात, ते स्प्रे करून दाखवतात, त्याचा डेमो घेतात आणि डेमो घेतल्यानंतर त्यांना सांगतात अजून 8 दिवसांनी आणि अजून 8 दिवसांनी. ते 8-8 दिवसाच्या फरकाने 3 स्प्रे घ्या, तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि तो रिझल्ट दिसतच असतो. मग लगेच तुम्ही काय करता, आता स्प्रे घेतल्यानंतर काही जर थोडंफार केल्यानंतर तुम्ही जर आज काय खात नसाल, जेवत असाल आणि उद्यापासून जर काजू बदाम खाल्लं 4 दिवस, तर लगेच तुमच्या शरीरामध्ये सुद्धा फरक दिसणार आहे. तर तसंच असतं. कुठलंही औषधी त्यांनी तयार करत असताना त्याच्यामध्ये काय तर मिक्सचर्स असतात, अडल्ट्रेशन्स असतात, की जे त्याचं कॉम्बिनेशन करून ते तयार केलं असतं. तर तुम्हाला रिझल्ट हे दाखवत असतं. लगेच तुम्ही लगेच विश्वास ठेवता त्याच्यावरती आणि लगेच त्याच्याकडे अप्रोच होता. आता मार्केटमध्ये एवढ्या फर्टिलायझर्स आहेत, एवढे बायो फर्टिलायझर्स आहेत, एवढे केमिकल फर्टिलायझर्स आहेत, की आता कुठल्यावरती विश्वास ठेवायचा आणि कुठल्यावरती विश्वास ठेवायचा नाही. एवढी भयानक परिस्थिती तुम्हाला बघायला मिळते. तरी सुद्धा मार्केटिंग ऑफिसर असतात, हे घ्या, ते घ्या, हे घ्या, असे करत असतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो कस्टमर डेमोग्राफिक. फोर्स द कोर ऑफ द एनी बिझनेस अँड मार्केट सर्वे कॅन बी यूज्ड टू ऑब्टेन द इंट्रिकेट and sensitive details about the customer demographics such as race, ethnicity and family income. Then types of market survey मध्ये दोन टाइपचे मार्केट सर्वे आहे, क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे आणि क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे. आता क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे मध्ये काय केलं जातं, तर क्वालिटी म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चनर तयार केले जाते. मार्केट सर्वेसाठी एक क्वेश्चनर तयार केले जाते आणि आफ्टर द मेकिंग द फायनल क्वेश्चनर, द random sample of the customer selected for getting the answer of the question, and that one, if we raise the question through the questionnaire, then customer give truth or reliable important or based on their thought, त्याच्या नॉलेज नुसार, based on their experience, based upon their they answer each and every question. त्याला आपण म्हणतो क्वालिटेटिव्ह, म्हणजे जे काय ज्याला वाटतं ते त्या प्रश्नाचं उत्तर मिळवणं, त्याला आपण म्हणतो क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे. आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, ओनली कव्हर द आन्सर ऑफ इच वन क्वेश्चन, म्हणजे आपल्यानुसार आपण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो तयार करून घेणं, त्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे. आणि नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे जास्तीत जास्त, क्वांटिटी म्हणजे क्वेश्चनची जेवढी क्वांटिटी असेल तेवढ्या सगळ्या क्वेश्चनची उत्तर देतं आपल्यासारखी, आपल्या मनासारखी मिळवणं, त्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे. देन काय कॉमन सर्वे टाईप आहे त्याच्यामध्ये, कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला टार्गेट कोण असतो, कस्टमर, आणि कस्टमरचे नीड. जसं आता आपण मगाशी बघितले इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सर्वे मध्ये, की कस्टमरचं नीड जे आहे, गरज जी आहे, तर ते आपण तिथं बघत असतो. तर तशा पद्धतीने आपल्याला कस्टमर सॅटिस्फॅक्टरी सर्वे आहे, की कस्टमरला काय लागतं, कस्टमरचा अप्रोच काय आहे, पॅकेजिंग मटेरियल काय लागतं, त्याची प्राइस किती असली पाहिजे, त्याला आपण म्हणतो कस्टमर सॅटिस्फॅक्टरी सर्वे. मार्केट सेगमेंटेशन सर्वे. मार्केट सेगमेंटेशन जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वेगवेगळे भाग पडतात. सेगमेंटेशन म्हणजे ग्रुप तयार होतात.
की ज्यामध्ये पहिलं सेगमेंट हा होलसेलर असेल, ट्रेडर असेल, रिटेलर असेल, अजून कोण असेल, तर त्या सेगमेंटचा तिथं डेटा कलेक्ट करणं. म्हणजे प्रत्येक सेगमेंट म्हणजे आपल्याला वेगळ्या अप्रोच आणि वेगळा ओपिनियन आपण तिथं आपण कलेक्ट करत असतो. सर्व्हिस युसेज सर्वे. आता सेवा त्या अतिशय महत्वाच्या, तुम्ही बघितलं असेल बाय वन गेट वन फ्री. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक जर साबण घेतला तर दुसरा फ्री मिळणार असतो. पण तुम्हाला माहित नसते या दोन्ही साबणाची मिळून एक किंमत एका साबणाला लावलेली असते आणि लगेच तुम्ही ते विकत घेता बाय वन गेट वन फ्री. तर त्याला आपण सर्व्हिस युसेज सर्वे म्हणतो. याच्यामध्ये तुम्ही काय सर्व्हिसेस देतो, त्या सर्व्हिसेस ऑफर करतो असं आपण म्हणतो. किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू जर घेतल्या तर 6 महिने वॉरंटी, 6 महिने गॅरंटी, 1 वर्ष वॉरंटी, 1 वर्ष गॅरंटी, त्या सर्व्हिसेस म्हणतात. किंवा तुमच्या होम घरी येऊन तुम्हाला त्या सर्व्हिसेस दिल्या जातात. तर अशा जे असतात त्याला आपण म्हणतो सर्व्हिस युसेज सर्वे. तर त्या सर्वे तिथे कंडक्ट केला जातो. युसेज इंटेन्शन सर्वे. आता आपणाला जी काही गोष्टी असतात तर त्याचा हेतू काय, इंटेन्शन म्हणजे त्याला आपण हेतू म्हणतो. हेतू बेस जो सर्वे असतो त्याला आपण म्हणतो युसेज इंटेन्शन सर्वे. त्या ब्रँड इमेज अँड परसेप्शन सर्वे. तुमचं जर काय अप्रोच असेल तर ब्रँड इमेज ही का, ब्रँड का तयार झाला, तुम्ही तोच ब्रँड का घेता, तर आणि परसेप्शन म्हणजे त्याचं आकलन हे कितपत आहे. म्हणजे तुम्ही एखादी वस्तूचं नाव विचारलं तर त्याला माहित आहे का, अमोल जर विचारलं तर कोणाला जर विचारलं, शेंबड्या पोराला जर विचारलं तर लगेच म्हणणार हो माहित आहे. पण एखादा जर गोकुळ वगैरे विचारलंय किंवा अजून कुठला वारणा असेल किंवा अजून कुठल्या एखाद्या कोपऱ्यात कुठली एरिया असेल तर त्याचं नाव विचारलं तर हे कुठली, काय आली, कशी आली, काय कुठून आली, असे तुम्हाला क्वेश्चन विचारलं जातात. त्यामुळे कॉमन सर्वे टाईप मध्ये ब्रँड इमेज, तुम्ही ब्रँड इमेज काय आहेत आणि परसेप्शन सर्वे तुम्हाला त्याचं आकलन आहे का, म्हणजे ही गोष्ट तुम्हाला माहित आहे का, ही वस्तू तुम्हाला माहित आहे का, तर आपण म्हणतो परसेप्शन सर्वे. ट्रॅकिंग सर्वे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, एक स्पेसिफिक प्रोडक्ट असतो जो ट्रॅक केला जातो. म्हणजे आता आपला प्रोडक्ट असेल तर आपलाच प्रोडक्ट ट्रॅक केला जातो. म्हणजे तुम्ही त्या कस्टमरला विचारता की हा प्रोडक्ट घेतला का, हा प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला काय फील झालं, म्हणजे त्याला आपण म्हणतो ट्रॅकिंग. त्याला आपण ट्रॅकिंग सर्वे. देन मीडिया युसेज सर्वे, याच्यामध्ये वेगवेगळ्या जे माध्यम असतात तर त्या माध्यमांचा वापर करून आपण हा सर्वे करत असतो. जसं डेटा कलेक्शन साठी जो डेटा आपण कलेक्ट केलेला आहे तर तो कलेक्ट केलेला डेटा हा राईट की रॉंग हा आपण त्या मीडिया युसेज सर्वे थ्रू आपण तिथं अंडरस्टँड करत असतो की त्यातून आपल्याला त्याची माहिती मिळत असते. त्यानंतर स्टेप्स इन कंडक्टिंग मार्केट सर्वे. आता 7 स्टेप आहेत की ज्या थ्रू आपण मार्केट सर्वे कंडक्ट करत असतो. तर पहिला डिफायनिंग द प्रॉब्लेम. आपल्याला जर मार्केट सर्वे कंडक्ट करायचा आहे तर आपल्याला मार्केट सर्वे मध्ये जे मेजर प्रॉब्लेम आहेत तर ते प्रॉब्लेम डिफाईन करा. म्हणजे आपल्याला त्या मार्केटमध्ये जे काही ऑब्स्टॅकल्स असतात किंवा मार्केटमधले मार्केट सिच्युएशन असतात, मार्केटमधलं मार्केट डिमांड सप्लाय असेल तर बऱ्याच गोष्टी कॉस्ट व्हॅल्यू या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे काय करावं लागतील, पहिल्या डिसाईड करावं लागतील. देन डिसाइडिंग द ऑब्जेक्ट. तर मार्केट सर्वे करत असताना किंवा करायचं असेल तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करावं लागतील. म्हणजे उद्दिष्ट काय आहे तुमचं, मार्केट सर्वेचं उद्दिष्ट म्हणजे फक्त अभ्यास करणं आहे किंवा एखादा व्यवसाय उभा करणं आहे किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीचा स्टडी करणं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतील, ऑब्जेक्टिव्ह हे डिसाईड करावं लागतील. देन रिसर्च डिझाईन. त्याच्यामध्ये नंबर ऑफ रिसर्च डिझाईन आहेत की ज्यानुसार तुम्हाला रिसर्च डिझाईन तयार करून तुम्हाला तो डेटा कलेक्ट करावा लागतो. म्हणजे रिसर्च डिझाईन मध्ये तुम्हाला फेस टू फेस असेल, टेलिफोनिक इंटरव्ह्यू असेल किंवा अजून कुठलं बऱ्याच असतात किंवा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन एखाद्या डायरेक्ट अप्रोच करून डेटा कलेक्शन असेल. तर असे ज्या रिसर्च डिझाईन असतात तर त्या तुम्ही तिथे युज करू शकता. देन टूल्स ऑफ डेटा कलेक्शन. आता डेटा कलेक्शनचे टूल्स ह्याच्यामध्ये तुम्ही तोंडी इंटरव्ह्यू टाईप मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारू शकता. देन लेखी क्वेश्चनर टायपिंग मध्ये किंवा प्रिंटेड फॉर्म मध्ये जे काही क्वेश्चन असतात तर त्या सुद्धा तुम्ही तिथे विचारू शकता. देन ऍक्च्युअल डेटा कलेक्शन, 5th स्टेप आहे ऍक्च्युअल डेटा कलेक्शन. म्हणजे जो काय तुम्ही क्वेश्चनर तयार केले असेल तर त्या क्वेश्चनर किंवा आधारेवरती तुम्ही डेटा कलेक्ट करून त्यांची अॅम्ब्युलेशन अनालिसिस ऑफ डेटा. जे काय माहिती तुम्ही गोळा केली असेल तर ती एका टेबलमध्ये व्यवस्थित त्याची मांडणी करणं आणि त्याचं परत अनालिसिस करणं. आणि लास्ट वन रायटिंग द सर्वे रिपोर्ट. जी काय माहिती गोळा केली असेल, जे काय टेबलमध्ये माहिती, जी काय माहिती आपण अनालाइज केली असेल तर ती रायटर करणं, त्याला म्हणतो रायटिंग सर्वे रिपोर्ट. तर अशा 7 स्टेप मधून आपण मार्केट सर्वे हा करत असतो. ठीक आहे. टुडे वी स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी कंटिन्यू new one content after your midterm examination. Okay, your midterm exam
आवाज येतोय? जो सिलेबस आहे तर तो तुम्हाला मिड टर्म एक्झाम साठी असेल. 23 तारखेपासून तुमची मिड टर्म एक्झाम सुरू होते. तर त्यावेळेस तुम्हाला आपल्या या कोर्समध्ये मार्केट सर्वे इथपर्यंतचा पार्ट असेल. तुम्हाला जे काय ऑब्जेक्टिव्ह असतील आणि मॉडेल क्वेश्चन असेल, क्वेश्चन पेपर आणि नोट्स हे आतापर्यंतच्या इथपर्यंत तुम्हाला आपल्या ग्रुपवरती दिल्या जातील. त्यानंतर कलेक्ट करा. ओके. देन परत एकदा तशी सूचना टाकतो ग्रुपवरती की आपल्या मार्केट सर्वे पर्यंतचा जो टॉपिक आहे तर तेवढे टॉपिक आपणाला मिड टर्म एक्झाम साठी असतील. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. मिड टर्म एक्झाम ही ह्याच्यासाठी आपणाला 30 क्वेश्चन असतील आणि 30 क्वेश्चन तुम्हाला तिथं गुगल फॉर्म थ्रू तुम्हाला तिथं दिले जातील. जसं आपण प्रिव्हियस सेमला आपण जसे एक्झाम घेतल्या तशाच एक्झाम होतील. आणि त्यानुसार तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह असतात ते ऑब्जेक्टिव्ह प्लस मॉडेल क्वेश्चन आणि नोट्स ह्या तुमच्या ग्रुपवरती अवेलेबल करून दिल्या जातील. तुमच्याकडे असतील तर तुम्ही रेफर करा, नसतील तर ते अवेलेबल करून दिल्या जातील. Okay, now I stop this lecture for further process and thank you for participate here and attending the meeting. Now I end this meeting for further process.